मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6चा आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की काल बऱ्याचशाच गोष्टी घडून गेल्या. राखीने अंडी फोडली, रुचिता म्हणते अनुश्री कॅप्टन झाली आहे, तन्वीने अंडी द्यायला नकार दिला, आता केस कापले, अंडी फोडली, सगळा राड करून टाकलाय. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बघूयात नेमकं काय घडलं ते. आता कॅप्टन्सी टास्क होता. कॅप्टन्सी टास्कसाठी बिग बॉसने खूप सोप्या पद्धतीने टास्क ठेवला होता. जसं की कॅप्टन जो आहे तो आधीच ठरला होता. ज्या पद्धतीनं अनुश्री माने जी आहे ती कॅप्टन झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अनुश्री आता कॅप्टन झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे डान्स करायला सांगितले होते. 2 जोड्यांमध्ये डान्स करायचे होते आणि दोघांबरोबर कॉलॅप करायचं होतं की 2 ज्या कॅप्टन्सीसाठी वोट द्यायचं होतं. तर आता इथं पहिली जोडी आहे ती विशाल आणि राकेशची आली. विशाल आणि राकेश यांनी खूप छान पद्धतीने डान्स केला. त्यानंतर परत मग यांनी सांगितलं की विशाल म्हटला की तुला कोणाला द्यायचं आहे. आता मला एक विशालची स्ट्रॅटर्जी खूप छान होती की मास्टर माइंडवाली स्ट्रॅटर्जी होती. मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रुचिताला विशाल आहे तो वोट देणार, बरोबर. आणि विशाल काय म्हणतोय की तू जे आहे ना रोशन, तू कुणाला वोट देणार आहेस? तर रोशन म्हणतो मी रुचिताला देणार आहे. तर मग इकडे विशाल म्हणतो की मी विचार करते. आता विशाल जो आहे तो प्रभूला एवढा हेट करतो. तो विशाल आहे तो तर प्रभूला काय कॅप्टन्सीसाठी द्यावे तरी देणार नव्हता. कारण की तो तर आहे काटाचा मेंबर आणि काटाचा मेंबर असल्यामुळे त्याला तर देणारच नाही. आता अनुश्रीवरती एक फेवरिझम म्हणून चालणे जे आहे ते मत फिरवलं का? विशाल म्हणतोय की जर टोळीमध्ये यायचं असेल तर वेलकम, नाही तर भिडकम. आणि तो म्हणतोय की एक माझं टोळीमधली सदस्य होती एक, त्यामुळे मी तिला अनुश्रीला वोट देतोय म्हणून. इथे विशाल खेळला. आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल की विशाल जो आहे तो अनुश्रीवरती एक फेवरिझम ठेवायचं होतं म्हणून खेळला का? नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, विशालचा गेम कसा वाटला तो. त्यानंतर जर डान्स झाला तर तो दीपाली आणि राखी यांच्यामध्ये झाला. खतरनाक डान्स होता. म्हणजे दीपाली ताई तर काय डान्सर आहेतच, पण राखी खतरनाक राखी तर इथे जो आहे तो निर्णय द्यायचा होता मला. बट ऑब्वियस जे आहे ते की दीपालीताईंचं वोट तर माहितीच होतं की दीपालीताई आहे त्या प्रभूला वोट करणार होत्या. पण दुसरं जे राखीची वोट करणार होती ते कोणाला करणार हे महत्त्वाचं होतं. आणि राखी जी आहे ती रुचिताला वोट करते. रुचिता म्हणते की मी तुझ्यामध्ये मी छोटी राखी बघ दिसते, तू असंच म्हणतेस मला. तर इथे रुचिता खूप छान पद्धतीनं बोलत होती. तू रुचिता अशी बोललीस ना तर खरंच खूप पुढं जाशील आणि तू म्हणजे फायनलिस्टची एक सदस्य म्हणूनच येशील. पण तू जे विशाल बरोबर प्रेम वगैरे करतेस ना हे सगळं सोडून दे. इंडिव्हिज्युअल खेळ. ती जी अनुश्री सांगते ते थोडंसं डोक्यात घे बाई आणि तुझा गेम दाखव. इथे विशालच्या मागे मागे नको करूस. एवढंच मी सांगेन की विशालला सोड बाई आणि स्वतःचा गेम खेळ, स्वतःच्या आपल्या भविष्यासाठी खेळ. इथे तू प्रेम प्रकरणासाठी नाही आलेलेस. तू म्हणतेस जसं की माझ्या घरच्यांनी खूप कष्ट केले आणि मी इथंपर्यंत आले, मी खूप स्ट्रगल केलं आहे. बऱ्याचशाच गोष्टी तू आहेत त्या फेस केल्यात. मी बऱ्याच तिचा इंटरव्ह्यू पण बघितला होता की तिने खूप साऱ्या गोष्टी अशा मानसिकदृष्ट्या सुद्धा तिने खूप स्ट्रगल केला आहे आणि इथपर्यंत तू आली आहेस. आणि जर समजा जर महाराष्ट्रातून तू निगेटिव्ह दिसत असशील तर मग त्यामध्ये तुला थोडंसं. आणि कसं झालं माहिती आहे का की ही जी रियालिटी चेक आहे तो अजून रुचिताला भेटलेला नाही आहे की बाहेर काय चाललंय म्हणून. तिला असं वाटतं की आपला गेम खूप छान आहे म्हणून आपण लवलपेटा वगैरे करून. तर तू इतकी इंडिव्हिज्युअल स्वतःसाठी स्ट्रॉंग आहेस ना की तुला यांची कुणाचीच गरज नाही आहे. आज इतकं छान पद्धतीने बोललीस ना, अशी जर खेळत राहिलीस ना तर खरंच तू म्हणजे खूप पुढे जाशील. ह्या अनुश्रीचं थोडंसं डोकं घे बाई, एवढंच म्हणेन मी आता सध्या तरी. कारण की अनुश्री हिला समजवते आणि जर समजा तरी समजत नसेल तर मग रुचिताचं खूप अवघड आहे इथे मग राखी जी आहे ते बरोबर रुचिताला वोट देते. त्यामुळे दीपालीचं वोट प्रभूला जातं आणि दुसरं वोट राखीचं आहे ते रुचिताला जातं. त्यानंतर मग प्राजक्ता आणि सागर कारंड्यांचा डान्स होतो. सागर कारंड मस्त फनीपैकी ते खरं डान्स चालला होता. तर मग इथे प्राजक्ता आहे ती विचारते की समजा कसं करणार आहात तुम्ही म्हणून. तर इथे प्रभू आहे तो म्हणतो की मी माझ्या डोक्यात चाललंय आणि मी त्या पद्धतीने कॅप्टन्सी निभवणार. इथंच होतं की प्राजक्ता जी आहे ती रुचिताला तिने वोट दिला. आणि दुसरी गोष्ट आणि कसं माहिती आहे का, प्राजक्ताचं आणि प्रभूचं खूप वन चाललंय आणि तिनं चावी चोरली. त्यामुळे तर प्राजक्ता जी आहे ती काही प्रभूला वोट देणारच नव्हती. तर इथे सागर जे आहे ते अनुश्रीला वोट देतात. कारण की सागर म्हणतोय की माझ्या कॅप्टन्सीमध्ये ह्या दोघींनी पण मला खूप सपोर्ट केला होता. ही काम करत नव्हती पण माझ्या कॅप्टन्सीमध्ये हिने काम केलं म्हणून मी अनुश्रीला वोट देते. आणि प्राजक्ता जी आहे तिने जी आपली रुचिता हिला वोट दिला. त्यानंतर जी जोड आणि राकेश बापडे यांची जोडी आली आणि राकेश बापडे यांनी खूप छान पद्धतीने डान्स केला. ते खतरनाक म्हणजे तन्वी. आणि त्यानंतर मग इकडे राखी जळती. राखीला असं झालंय काय, राखीपेक्षा ती शेजारी दीपाली बसली ती पण अरे हे काय असं झालं अक्षरशः दीपालीचं पण. तर ही म्हणजे ह्यांचा डान्स पण खूप छान होता. त्यानंतर मग तन्वी कोलते आहे ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी
ड्रामा क्वीन असंच म्हणेन मी, की काहीतरीच क्वेश्चन विचारत होते की काय करणार तुम्ही ड्युटी वगैरे कसं करणार हे ते. तेव्हा रुचिता पण चांगली आन्सर देते तिथे. आणि चावी चोरली, तू जर काम नाही केलंस तर मग तू कसं काय करणार आहेस याबद्दल विचारत जातं हिला, अनुश्रीला. कारण की अनुश्रीने सगळ्यांच्या कॅप्टन्सीमध्ये काय केलेलं नाही आहे. तर इथे बरोबर क्वेश्चन करतात की अनुश्री तू म्हणजे कुणी जर काम नाही केलं तर तू काय करणार म्हणून. तर त्यामध्ये काही ड्युटीच्या हिशोबाने मी सांगणार त्यांना काय असं. बोलते की माझे पत्ते अजून उघडायचे आहेत, बऱ्याच जणांनी आत्ताच पत्ते उघडून बसलेत सगळे, अजून फिनाले खूप लांब आहे, तर माझे अजून मी पत्ते काय उघडलेले नाही आहेत, मुखवटे जे आहे ते लोकांचे बाहेर पडत आहेत. तरी ते डायरेक्टली तिने अनुश्री आणि तन्वीला रुचितानं बरोबर हिट लिस्टवरतीच घेतलं होतं. तर इथे परत मग तन्वी आणि एवढं सगळं बोलल्यानंतर रुचिताला थोडीच वोट भेटणार होतं यांच्याकडून. इथे मग राकेश बापट आहे, थोडंसं राकेश बापटबद्दल वाटत होतं की रुचिताला वोट देतोय की काय, पण राकेशने जे आहे ते अनुश्रीला वोट दिलं आणि दुसरं म्हणजे तिने तिच्या छोट्या नॉनला वोट दिलं. आणि मग इथेच मग टाय झाला, म्हणजे इकडे 3 वोट पडले रुचिताला आणि अनुश्रीला 3 वोट पडले. कारण की काटा म्हणून पण अनुश्रीला वोट गेले होते आणि टोळीमधून रुचिताला वोट गेले होते, त्यामुळे त्यांचं ते इक्वल बॅलन्स झालं होतं. त्यामुळं मग आता असं झालं होतं की इक्वल बॅलन्स झालं तर बिग बॉस म्हणतो होता तिथं ट्विस्ट आहे. तर मग हा तर कॅप्टन्सी टास्क तर काही रद्द होणार नाही, कॅप्टन घराला भेटणारच. आता जे 3 उमेदवार होते, प्रभू, रुचिता आणि अनुश्री, तर ह्यांच्यामध्ये आता बहुमत होईल आणि या बहुमतामुळे जो निर्णय येईल तो जो आहे त्याचा कॅप्टन होणार. आता बिग बॉसने पूर्ण टर्न केलं, कारण की बिग बॉसला तर माहीत होतं की हा प्रभू जो आहे तो कोणाला कॅप्टन करणार. तर रुचिताचं आणि प्रभूचं तर पहिल्यापासूनच वाकडं आहे, कारण की रुचिता तिला चोर आहे, तू वाटाण्या फुटाण्या का, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी रुचिता बोलते त्याला. या दोघांचं बरेचसेच भांडण होते, त्यामुळे प्रभू जो आहे तो अनुश्रीलाच वोट देणार होता आणि त्याने अनुश्रीलाच वोट दिलं आणि बहुमत झालं आणि इथे अनुश्री घरची कॅप्टन झाली. तर फायनली मागच्या वीकमध्ये नाही कॅप्टन्सी झाली, पण आता यावेळेस तर कॅप्टन झाला, घराला कॅप्टन भेटला. तर अनुश्री ही कॅप्टन झालेली आहे. आता इकडे एवढी एन्जॉयमेंट चालली काट्या ग्रुपची, जसं काही काट्याचा सदस्य जो आहे तो जो आहे कॅप्टन बनलाय, सगळे नाचत विचत अनुश्रीला वेलकम केलं वगैरे. टोळी काही ते नाहीच आहे, टोळी इथे सन्म्यामध्ये बसली की काय झालं आता. कारण की प्रत्येक वेळेस गेम खेळतोय आपण आणि गेम खेळल्यानंतर जो कॅप्टन होतोय तो दुसराच कोणतरी होतंय. हे टोळी बाबतीत थोडंसं होतंय की टास्क खेळतंय टोळी ग्रुप आणि टोळीला जो कॅप्टन आहे तो भेटत नाही, कॅप्टन्सी भेटत नाही आहे. तर याबद्दल पण थोडंसं आहे, कारण की आता अनुश्री जी आहे ती टोळीची सदस्य आहे, पण टोळीतून ती आता बाहेर पडली. ती म्हणते मी आता इंडिव्हिज्युअल खेळते, माझा आता इथं कोणीच नाही आहे, मी एकटी खेळणार आहे म्हणून. तर आता अनुश्रीची कॅप्टन्सी बघण्यात पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघूया नेमकं काय होतंय ते. तिचा जो सीन आहे तो झालाय की राखी म्हणते की तू असं कसं काय किस केलास, असा कसा केस केलास. तर मग इथं म्हणतं की अगं राकेश पुन्हा एकदा किस करून दाखवतो, असा केला. राखी म्हणते मी चिडली, मला प्रेम भेटण्याची अपेक्षा नाही, इकडून बिग बॉसवरून म्हणतंय तू जलते म्हणून माझ्या लाईफमध्ये प्रेम नाही आहे. राखीनं ड्रामा तिचा चालू केला. ॲक्च्युअलमध्ये राखीचं जे आहे ते आतून येत होतं, कारण की राखीला बऱ्याचशाच वेळेस जे स्वतःच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी तिच्या झालेल्या आहेत आणि तिला कुठंतरी ट्रिगर झालं की सगळेजण मला जळवत आहेत. त्यामध्ये राखीने केस कट केले. नेमकं म्हणजे राखीचा जो स्टँड होता की मला सगळे जळवत आहेत वगैरे, त्यामुळे राखी भाऊक पण होती आणि राखीनं कंटेंट पण दिला, दोन्ही दिलं राखीने. राखीचं स्वतःच्या इमोशनल पण त्यात थोड्याशा होत्या. त्यामुळे राखी म्हणते की राकेशला तू असं कसं काय केलंस, आता मी मला स्वतःला पनिशमेंट करणार, तू किस कसा काय केलास, वरून बिग बॉस म्हणते तू जळतेस. राखी म्हणते माझ्या लाईफमध्ये प्रेम नाही आहे म्हणून, आणि राखीने सरळ सरळ केस कट केले हो. आणि त्यात ती राखी वेगळाच आवाज येत होता तिचा, आणि त्यामध्ये राखीच्या त्या रडण्यामुळं सागर तिकडं हसतोय, राकेश हसतोय, विशाल हसतोय, आणि इकडे ती अनुश्री म्हणते अरे ती रडतीये, प्राजक्ता म्हणते अरे ती रडतीये तुम्ही काय रडा. इकडे अनुश्री पण म्हणते अरे शांत व्हा, ती रडतीये तुम्ही हसताय. इकडे दीपाली ताई आहेत त्या कन्सोल करतायत की राखीला शांत हो शांत हो. तन्वी एकदम डोळे मिटून वगैरे तिला हग वगैरे करते आणि एकदा म्हणते राखी तू तुझ्या घरी, राखी म्हणते मी माझ्याच घरी. सगळं चाललंय हे राखीचं आणि तन्वीचं काय, नेमकं तन्वी भांडते पण परत येते, परत भांडते, परत चाललंय ह्यांचं परत. तुम्हाला माहिती आहे का की राखीने केस को आपल्या राकेशला घाम फुटलाय. राकेश म्हणतो अगं की काय करतेस राखी, अगं हे करू नकोस. राकेश म्हणतो मला काय सुचना झालंय. तो म्हणतो मला कोणतरी चहा बनवून द्या, मी चहा बनवायचं विसरलोय. आणि खरंच राकेश एकदम टेन्शनमध्ये होता की हे राखीनं काय केलं. एकदमच राकेश जो आहे तो आवाज दिल झाला अक्षरशः, कुठं येऊन फसलो, कुठं गेम मस्तीमध्ये काय काय आता ही राखी करती. राकेश म्हणतो, राखी म्हणते परत जर हात लावलाच ना मी टकली होईल. तुम्ही विचार म्हणतो मला बघायचं आहे टकली आलेलं.
इकडे मग ते विशालची सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात आणि सगळेजण म्हणतात की नाही का की त्या राखीच्या केसची बोली लावायची आली आहे. ही राखीचे केस 6 लाखाचे केस आहेत हे आणि ह्याची बोली लावायची आहे. बोली लावा. कोण म्हणते 50 पैसे, 60 पैसे, 1 रुपया, 2 रुपये. सगळेजण मस्तीमध्ये चालले. राखी म्हणते माझी केस एवढे स्वस्त. तर इथे मग 50,000. मग इथे जी रानुश्री म्हणते 6 लाख. ती म्हणजे अय्या एवढे केस माझे माये आहेत. तर मग इकडे आहे म्हणतो 7 करोड. तर इथे राखी पप्पी घेते तिची. ती म्हणते अरे अनुश्री. तर राकेश म्हणतो तुझ्यासाठी नाही मी ते तुझ्या केसांसाठी नाही 7 करोड. तिच्या ज्याने ते आन्सर दिला 6 लाख त्याला मी 7 करोड दिले बोली लावली. अनुश्री म्हणजे तुझी पप्पी फेल गेली. नंतर मग जो विषय चालला होता की अंड्यांचा विषय चालला होता की राखी म्हणते की ही आता जेवण वगैरे करायला काही नाही, अंडी नाही आहेत. तर मग जी पनिशमेंटच्या वेळेस जी अंडी काढली होती ती आणि अंडी आहे ती आपण जी आहे त्याची बिर्याणी बनवते म्हणून मी सगळ्यांना जेवायला घालते म्हणून. तर इथे तर मी बोलते म्हणते की नाही ती जी पनिशमेंट होती मी पनिशमेंट म्हणून मी अंडी बाहेर काढली होती आणि तुम्हाला पनिशमेंट दिली होती तर त्या पनिशमेंटचा काय अर्थ, मी ही बिग बॉसला रिटर्न देणार आहे म्हणून. तर त्यांनी मला असं वाटतं की नाही का की जर कुणाच्या मुखात जात होतं तर मग इथे म्हणजे पनिशमेंट भेटली होती त्यांना आणि त्यांनी ती पनिशमेंट ॲक्सेप्ट पण केली होती. आता तन्वी कोलतेचं पण म्हणणं कसं आहे की जर तुम्हाला पनिशमेंट केली होती तर मग तुमची ही पनिशमेंट राहणार का. इथे अनुश्री तन्वीची साईड घेते. तुम्हाला काय वाटतं, राखी बरोबर आहे की तन्वी बरोबर आहे? ते की राखी म्हणजे सगळ्यांना खायला घालायचं म्हणून आपण सगळ्यांना जेवायला घालू म्हणून. इथे तन्वी म्हणजे तुम्हाला पनिशमेंट भेटली. पनिशमेंट म्हणजे अर्थ काय असतो की ही गोष्ट परत तुम्हाला भेटणार नाही आणि ही जर तुम्हाला गोष्ट परत भेटली नाही तर तुम्ही पुन्हा चूक करणार नाही म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. राखी बरोबर की तन्वी कोलते बरोबर. हिचं म्हणणं होतं ना की अरे ब्रॉन्झ रेशन कार्ड भेटलं होतं यांना कमी जेवण भेटलं होतं तर ॲक्च्युअलमध्ये अंडी दिली असती तर चाललं असतं कारण कुणाच्या तरी मुखात तरी गेली असतीत ना. आता इथे मग तन्वी राखी आहे ती राखी चिडते आणि एकदा राखी चिडली की राखी कुणालाही काहीही करू शकते, काहीही बोलू शकते, काही म्हणजे तोडफोड ही म्हणजे राखी करणारच, यात काही विषयच नाही. इथे ज्यावेळेस मग राखीला प्रभूला सांगितलं जातं की जा तिला ट्रे आहे तर त्यातली अंडी काढ म्हणत होती काहीतरी राखी तन्वी. मी 2 वेळा रिवाइंड केलं पण मला कळालं नाही नेमकं की राखी जी आहे तन्वी जी आहे ती प्रभूला काय म्हणत होती म्हणून. तर इकडे प्रभू जो आहे तो हळूच चालला होता अंडी घ्यायला. तेव्हाच मग इकडे मग राखी म्हणते की नाही का की त्याच्या कानात तिनं सांगितलं आहे अंडी काढायच्यात म्हणून, एवढी अंडी जमा झाल्यात म्हणून, 10 अंडी जमा झाल्यात तर ही अंडी आहेत ती आपल्यालाच पाहिजेत म्हणून. तर मग इथे मग राखी ती अनुश्रीच्या ताब्यात तन्वी जी आहे राखी अंडी. इथे तन्वी जी आहे ती अनुश्रीच्या हातामध्ये ट्रे देते आणि म्हणते की आता हा जो कॅप्टन नवीन आहे तो बघेल त्याचं काय करायचं ते, माझं काय इथं नाही आहे. आणि इथे मग अनुश्री म्हणते की नाही का की ही आता अनुश्री किचनमध्ये अंडी ठेवायला निघाली होती. त्यावेळेस बरोबर राखी मग अंडी उडवते सगळ्या घरात अंडी. ना ती कॅप्टनने खाल्ली, ना ती बिग बॉसने घेतली, ना ती कुणीच नाही, ती अंडी वेस्ट. इथे मग राकेश पण ओरडतोय, विशाल ओरडतोय, अरे कुणाच्या तरी मुखात गेली असती अंडी, असं नका रे करू, ते असं का करताय, ही तर अंडी रिटर्न तरी गेली असती, आता हे साफ कोण करणार. आता या अंड्यांचा वास किती घाण आहे आणि खरंच अंड्यांचा म्हणते की चला आपण साफ. आता अनुश्री म्हणते की ही राखीनेच साफ करायचं. राखी म्हणते मी नाही करत. इथे राखी एकदम नॉर्मल, एवढं सगळ्यांची बीपी हाय केले हिने. राखी नॉर्मल, राखीला एवढं सुद्धा फरक नाही पडला. राखीवरती सगळं घर चिडते, राखी डान्स करते आणि इकडे कॅप्टन पण डान्स करते. तुलाच करावं लागेल, तूच करणार. राखी म्हणते मी नाही करणार. तर हे राखीचं आणि अनुश्रीचं चाललं होतं. त्यानंतर मग शेवटी अनुश्री वैतागून म्हणते की हिने आठवड्याभर बाथरूम यूज नाही करायचं. राखी म्हणते मी नाही करत, आठवड्याभर नाही करत. हिने इथं स्वतःचे केस कापून घेतल्या आणि राखी आंघोळीसाठी कुठे हे करत बसणार आहे. राकेश म्हणतो आहे ती कशाला करणार आहे, तिथं तुम्ही जे आहे ते दिले तिला शिक्षा. तर इथे सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणते आपण हे साफ करू. अनुश्री म्हणते पण हिची सगळ्यांची जबाबदारी की हिने बाथरूम यूज नाही करायचं म्हणून. त्यानंतर मग त्याला यायची एंट्री करायची काही गरजच नव्हती. ह्यांचं चाललं होतं. रुचितानं बरोबर उडी घेतली तिथे. माझ्या डोक्यावरती पीठ टाकलं होतं तेव्हा कुठे सगळेजण गेले होते, त्यावेळेस पीठ वेस्ट झालं होतं ना, मी ते खराब केलं होतं ना, ते चालू झालं होतं रुचिताचं. तर रुचिताला कुठं ना कुठं तरी हे हवंच असतं. इकडे राखी म्हणते मी साफ करणार नाही आहे, रेकॉर्डिंग दाखवा, मी काय केलंच नाही, मी अंडी फोडलीच नाही. अनुश्रीला असं झालं काहीला काय आता बोलून, म्हणजे मी साफ करतो, सगळ्यांना बोलून साफ करून घेतलं हिने. बोलते इथे विशालचं मला एक गोष्ट पटली की कारण की राखी काय म्हणते की मी भाऊंच्या धक्क्यावरती काय आहे ते बोलेल म्हणून. तर इथे विशाल म्हणतोय की नाही का की प्रत्येक वेळेस भाऊंच्या धक्क्यावरती त्यांनीच बोलावं असं काय आहे.
की आपल्याला पण कळालं पाहिजे की आपण काय करतोय म्हणून. हे वेस्ट झालं ना, कुणाच्या तरी मुखात गेली असते दांडी. तर हे पण विशालचं बरोबर होतं की यावेळेस विशाल खरंच बरोबर होता की अंडी फोडायची काही गरज नव्हती, कुणाच्या तरी मुखात गेली असती म्हणून. 2-2 नाही 3-3 टास्क आल्यात बिग बॉसच्या घरामध्ये. ते ए ग्रुप बी ग्रुप झाला होता, जसं मध्ये राखी, रुचिता, विशाल, रोशन आणि प्राजक्ता, बी, राकेश, दीपाली, प्रभू आणि सागर हे जोड्या फिक्सच होत्या ह्यांच्या. मग ह्यांचा एक टास्क झाला जेमिनीचा आणि यामध्ये वडापाव वगैरे बनवायचं होतं, मग त्यामध्ये बी ग्रुप जिंकला. त्यानंतर आणखीन एक टास्क आला रेव्हेन्यूचा, तिथं पण मग टास्क खेळायचा होता. असे 2-3 टास्क झाले बऱ्यापैकी. आणि त्यानंतर मग इथे रिव्हील टास्क दिला होता राखीला की तंतोतंत शर्ट जो आहे तो लपवायचा होता म्हणून आणि कुणाची तरी मदत घ्यायची होती. तर इथे मग कळतं की राखीला खरंच सिक्रेट टास्क दिला होता की जे की अनुश्री जी तिच्यावरती विश्वास ठेवत नव्हती की ह्या सिक्रेट टास्क वगैरे काही नाही आहे म्हणून. तर मग यामध्ये मग राखी आणि ती कॉफी आणि वगैरे तिला चिकन काय आहे ते भेटले. त्यानंतर आणखीन एक टास्क झाला आणि त्यानंतर मग खूप टास्क झाले. आज 2-3 टास्क बिग बॉसने घेतले, स्पॉन्सरशिपचे होते ते. त्यानंतर इथे राकेश आणि तन्वी हे दोघं जण रात्री बोलत आहेत की ह्या सगळ्यांना आपण दोघं बोलतोय, आपलं बहीण भावाचं नातं आहे, हे सगळं काय पटत नाही आहे लोकांना. आता इथं आयुष्याचा काय विषय काढायची गरज नव्हती, ह्यांचं काय चाललंय नेमकं वगैरे याच्यावरती बोलणं चाललं होतं आणि इथेच एपिसोड संपलाय. तर आता मला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.